नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबू दादा. काय समजले हो? तर मंडळीनो, मी आता चाललाय मधल्यावाडीत आमच्या दिप्या दादांना हा मोठा फणस द्यायला. काल संध्याकाळी काढलेलं होतं ना, त्यातला हा एक द्यायचा. रात्री आले होते दादानी, गाडीवरून त्यांना एकच जमला, मोठा नाही आला. मग एक खायचा म्हटलं सकाळी मी आणून देईन. तर कामावर जायला निघायच्या आधी हा फणस देऊन येता. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि आपल्या चॅनलमध्ये. चला आता निघूया मधल्यावाडीत जायला. बघ केवढा आहे. इकडनं निघाला. बापरे, गाड्यांची लाईन लागले. पहिली दादाची, नंतर हा ट्रॅक्टर, नंतर काल भाऊजीने आले त्यांच्या गाड्या दोन. ट्रॅफिक जाम झालेला आहे. ही एक स्कूटी आहे. रात्री जाम पाऊस पडलाय, त्यामुळे रस्त्याला सगळी माती बिती जरा ओलचट आहे. मस्त वास येते मातीचा. आणि इकडं काय नवीन काम झाला राजू काकांचा. गेट बांधून तयार आहे. सात वाजता निघालाय घरातनं, 15 मिनटात पोचत. कारण 7:30ला मग दादा दुकान उघडायला जातात ना आबलोलीत. त्याच्या आधी मला पोचायचं आहे. आणि परत लवकर यायचं आहे, कारण आज इंडियाची टेस्ट मॅच सुरू होणार आहे सकाळी 8:30 वाजता ना, अफगाणिस्तान बरोबर आहे. एकच आहे. मग कामावर जायच्या आधी 15-20 मिनटं मला बघायला मिळेल, आहे ना. मंडळींनो बघा, अंकुश दादाच्या मधल्यावाडीत येऊन पोचला आहे मी. आता आरुषच्या घराजवळ आहे. बघा आरुषचे पप्पा. हो दादा, हा फणस दिप्याचा आलं होतं ना रात्री, त्यांना मतलब सकाळी आणून देता. मंडळींनो बघा, गाडी इथं असते अंकुश दादाकडं. त्याला दररोज कामाला जायला लागतं ना. इथं मग सुनील दादाच्या गाडीच्या सपऱ्यात उभी असते. नमस्कार दादा. ही बघा. तर आता इकडनं रस्त्याने पुढं जाऊन दिप्यादांच्या तिथं घरात देऊ फणस. आणि मग मागं फिरताना खालनं मधल्या वाटून जाईन, म्हणजे अंकुश दादाकडं पण जाईन. उठला असला तर मग तुम्हाला व्हिडिओ दाखवीन, नाही तर मग कधी मध्ये मिळेल तेव्हा. पहिला कसं कामाला पण एकत्र जायचं, व्हिडिओ त्यामुळे व्हिडिओ सगळं दररोज व्हिडिओ असायचा. आता कसं होतं आहे, तर दुसरीकडे कामाला जातो मी. मध्येच मुंबईला गेला, तर आता आल्यावर इथं दुसरीकडे म्हणजे मंगेजांच्या इथं लागला आहे कामाला. आणि त्याला दररोज गाडी लागते प्रवासाला, त्यामुळं मग इथं असते गाडी. आणि मी गावातच असते, त्यामुळे मला काय गाडी लागत नाही. त्या बघा आता पुढच्या वाकणात आलेला का दिप्यादांचं घर येईल. चला इथं खाली जायचा. मंडळींनो हा बघा, आपण येऊन पोचलेला दिप्यादांच्या घराजवळ. हा आपल्या दिप्यादांचा घर. यांच्या घरभरणीच्या दिवशी मी व्हिडिओ केला होता. आता तुटली असतील, त्यामुळे आतमध्ये काही व्हिडिओ करीत नाही. चला मंडळी, फणस दिला आणि
मस्तपैकी चाय सांगा ती जिरा बटर दिली तर खाल्लं. बाबूला पण पिशवीतनं काहीतरी बांधून खाऊ बिऊ दिली नाही. आणि आता रस्त्यानं जाता खालतं जाता म्हणजे मंगे जाणार पण उठले असेल तर आवाज बिवाज देऊन जाता. आणि पहिलीकडे अंकुशाचं घर आहे तिकडं जाता. अंकुशचा उठला असला तर व्हिडिओत सकाळी फ्रेश असला तर दाखवू, नाही तर मग संध्याकाळचं वगैरे कधीतरी भेटतो नेहमी. पण नेमका व्हिडिओ करायच्या टायमाला नाही, आताच सुरू केलेत ना. आता येईल हळूहळू. बघा मंगे त्यांच्या घराजवळ आला. हा सामने अंकुश दादा घर. चला बघूया उठलेत काय अंकुश दादा. हा मावशीचं घर. काय आणला होय काय वरती जाता आहे ना. हां हां जा मामी. हा कॅमेरा शूटिंग चालू आहे. हा काय करताय मी. हा बघा ब्लॅक पॅन्थर. काय करताय उठलंय काय. हा बघा अंकुशाची मांजरा बघा छोटी छोटी. अगं ही कुठची नवीन आणली होय काय. 3 1 2 हा 1 3 मंडळीनो अंकुशाच्या घरात आलाय. मामी पण आहे. मस्त 3 बारकी मांजरं आणलं नाही तुम्हाला दाखवली. उठला आहे पण तो म्हणतो मी आता फ्रेश नाही आहे एकदम, त्यामुळं आता आधी फ्रेश व्हायला गेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसेल अंकुश दादा. तोपर्यंत म्हटलं मी थांबता 15-20 मिनटं. तोपर्यंत तुम्ही मांजरा खेळताना बघा. ए बॉक्स पाडाल तो. मंडळीनो मामीकडे चाय आणि टोस्ट खात आहे. अंकुशदा पण आहे बाजूला बसलाय. पण तो म्हणतो मी फ्रेश नाही आहे. तेव्हा मी असा मस्त तयार होऊन व्हिडिओत येईन लवकरच. हां अंकू बोल काहीतरी मग त्यांना खरोखर वाटत. चला मंडळीनो अंकुशाच्या घरातनं पण चाय टोस्ट खाऊन निघाला त्याच्या संगाती. उठला होता तर आपण म्हणतो आता नको मी इथं आहे फ्रेश नाही एकदम. त्याला कसा टाप टीप असा लागतं. माझ्यासारखं नाही आपलं उठला का व्हिडिओ सुरू तसा नाही. तर मग आता बोललं मी येईन लवकरच व्हिडिओ पण जरा व्यवस्थित. म्हटलं ठीक आहे चालेल. आता मी जाता घरात. बघता बघता 8 वाजलं. जायला 15 मिनटं. 8:30ला मॅच सुरू होईल. 8:45पर्यंत बघीन 15 मिनटं परत. आणि फणसाखाली येईन कामाला. आज पण सभागृहावरच आहे.
चला येऊन पोचलाय वाडीत. 8:15 झालेत. 8:30ला मॅच सुरू आहे. आपल्याला पहिला बॉल बघायचा आहे. बाकी दिवसभर काय आपण कामावरच असणार आहे. पहिले 1-2 ओव्हर बघायला मिळले बास. बऱ्याच दिवसांनी लाईव्ह टेस्ट क्रिकेट बघायला मिळणार आहे ना. मंडळींनो, चला कामाला सुरुवात केलेली आहे. आमचं वेल्डिंगवालं मंगेजा येतपर्यंत सभागृहाचं आम्ही नाही. त्याच्या आधी आमचं बांधावर आहे ना टीम आमची, त्यांना जरा दगड वलवाय मदत करता. आणि इकडं आज बागत ट्रॅक्टर आला आहे आपला, उमेश गराटे चालवतोय. चला कामाला सुरुवात. मंडळींनो, जेवायला या. काय खातो रे? पोळी खातोय. जेवायची सुट्टी झाली. जरा मॅच बघायला मिळते ती बघतो. काय काढा थांबत मी तिकडून लावतो. त्याचं म्हणलं होतं, त्याचं काय खाली येणार तिथे मागे यायला अशी खाली आली. अशी वळल्यावर इकडे खाली येणार तिकडे मागे जायचं. आणि कुठं खाली आता मी जातो पाऊस लावून काय करणार. एक बैल त्याचा आहे ना, एक बैल आहे तो हा बैल नागराज. मंडळींनो, हा बघा, हा मी असा इथं मागच्या बाजूला खुर्ची टाकून खुर्चीत बसून पुरळ असा टेबल ठेवून त्याच्यावर हा ट्रायपॉड ठेवून आरामात अगदी पिक्चर बघित असता. मस्त गारगार वारा लागत असतो. आणि आता मॅच होती ना, तिथं पण हायलाईट येऊन पहिला बघितला. आता कामावरनं आल्यावर आंघोळ बिंघोळ करून आता जरा टाईमपास काहीतरी पिक्चर बघीन. आणि वरती काय बघा, घराच्या वर आकाशात काय दिसतंय काय नाही, सगळा कालोख. चला हा आता व्हिडिओ पण इथं संपवता. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या अस्सल कोकणी चॅनलला सबस्क्राईब करा. टाटा, गुड नाईट.